मंडळी, जून महिना सुरू झालेला आहे आणि आपली बाल्कनी फुलांनी बहरून यावी यासाठी आपण कित्येक जण प्रत्येक विकेंडला मेहनत घेत असतो। पण आपण घेत असलेली ही मेहनत योग्य दिशेने व योग्य पद्धतीने घेत जातली आहे किंवा नाही हे देखील पाहणं आवश्यक असतं। अनेकदा आपण फुलझाडं घरी बाल्कनीत लावतो आणि ती वाढतात देखील, मात्र त्यांच्या ज्या काही कळ्या असतात त्या त्यांना लागत नाही किंवा कळ्या आल्या तरी मात्र त्या गळून जात असतात किंवा झाडांवर पानांची संख्या भरपूर वाढत असते आणि नवीन नवीन फांद्याच येत असतात, पण मात्र कळ्या तयार होत नसतात। सो अशा एक ना अनेक समस्या ह्या आपल्याला वेळोवेळी येत असतात। सो मंडळी, आज आपण याच रिगार्डिंगचा खूप छान असा व्हिडिओ पाहणार आहोत। मंडळी, हे आहे माझं मोगऱ्याचं प्लांट आणि यावर बऱ्याच वेळेस मोगऱ्याचा बहर येऊन गेलेला होता। सो अकाळी पावसामुळे जवळपास 3 आठवडे पाऊस चाललेला होता, त्यामुळे झाडाला कुठल्याही प्रकारचं खत देणं देखील झालेलं नव्हतं। मंडळी, यावर पुन्हा मला फुलांचा बहार आणायचा होता आणि पांढऱ्या फुलांसाठी आपण नेहमी कॅल्शियम रिच फर्टिलायझरचा वापर करत असतो। सो कॅल्शियम रिच फर्टिलायझर मध्ये कुठकुठल्या गोष्टींचा समावेश होत असतो आणि त्या आपण अगदी घरगुती निःशुल्क पद्धतीने देऊन त्यापासून खत तयार करत असतो। सो या रिगार्डिंग देखील मी इन डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे, सो तुम्ही तो नक्की चेकआउट करा। आणि आज देखील अशाच कॅल्शियम रिच फर्टिलायझरचा वापर आपण या मोगऱ्यावर करून घेणार होतो, जेणेकरून यावर पुन्हा छान प्रकारे नवीन कळ्या यायला सुरुवात होईल आणि पुन्हा नवीन फुलांचा बहार येईल। हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलवर। मंडळी, झाडांसाठी रोपांसाठी कॅल्शियम हे एक महत्त्वाचं पोषक तत्व आहे, जे झाडांना निरोगी आणि मजबूत ठेवण्याचं काम करत असतो। आपण नेहमी झाडांना NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांचं प्रमाण तर वेळोवेळी देतच असतो, पण त्यासोबतच आयर्न असो, व्हिटॅमिन असो किंवा कॅल्शियम असो यांचं देखील हळूहळू प्रमाण का असेना झाडांमध्ये देणं महत्त्वाचं आहे। मातीमध्ये असलेले पोषक घटक हे झाड वेळोवेळी ऍब्सॉर्ब करून घेत असतात, त्यामुळे त्याची कमतरता मात्र ही मातीमध्ये नेहमीच दिसून येत असते। सो आपल्या झाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, हे आपण आता कसं ओळखायचं ते आपण आता थोडक्यात पाहूया। मंडळी, कॅल्शियमची कमतरता असलेली लक्षणं म्हणजे रोपाचे वाढ खुंटणं, पानांचं मुरडणं, पानांच्या काळ्या शिरा, त्यानंतर पुरेसं कॅल्शियम नसल्यामुळे झाडांना पानाचे जे काही टोकं असतात ते तपकिरी होत जातात, म्हणजे पानांची जी कडा असतात त्या ब्राऊन होत जात असतात। त्यानंतर जे काही झाडांवर पानं असतात त्यांची जी देठं असतात ती कमकुवत होत जात असतात। अगदी नुसतं झाड हललं किंवा धक्का जरी लागला तरी मात्र त्याची पानं जी असतात ती गळून पडत असतात। सो ह्यासारखे सगळ्या समस्या जर तुम्हाला तुमच्या कुंडीतील रोपांवर दिसून येत असतील तर मात्र तुम्ही शुअर समजा की त्यावर कॅल्शियमची कमतरता आहे। सो मंडळी, आता ही कॅल्शियमची कमतरता जी आहे ती आपल्याला नॅचरली वे किंवा होममेड किंवा ऑर्गॅनिकली जे काही फर्टिलायझर आहे ती आपल्याला देऊन जी काही कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे ती आपल्याला दूर करून घ्यायची आहे। सो मंडळी, या ठिकाणी मी अशा प्रकारचे कॅल्शियमचं टॅबलेटचं पॅक आहे। सो बऱ्याच वेळेस आपल्या घरांमध्ये अशा प्रकारच्या कॅल्शियमच्या ज्या टॅबलेट्स असतो आपण वापरत असतो किंवा काही वेळेस त्या एक्सपायर देखील होऊन जात असतात। सो त्या टाकून न देता त्यांचा वापर अशा प्रकारे आपण कुंडीमध्ये ॲज अ फर्टिलायझर म्हणून देखील करू शकतो। सो तुम्ही पाहू शकतात की कुंडीतील जी माती आहे ती अजूनही ओली आहे। सो तुम्ही अशा प्रकारे जी टॅबलेट आहे ती मातीमध्ये खोलगट भागामध्ये प्रेस करून किंवा मातीमध्ये पुरून देखील अशा प्रकारे जे स्लो रिलीज फर्टिलायझरचं काम आहे ते या ठिकाणी हे टॅबलेट करणार आहे। जर अगदी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एक टॅबलेट एका कुंडीमध्ये पुरून देखील ठेवू शकतात, त्याने हळूहळू जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते मातीमध्ये मिक्स होऊन जातील। किंवा अशा प्रकारे तुम्ही जी टॅबलेट आहे तिचं पावडर म्हणून नंतर कडेने आपण बांगडी पद्धतीने वेळोवेळी जे खत घालत असतो त्याप्रमाणे देखील हे पावडर तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मातीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। सो अशा प्रकारे कॅल्शियमची जी काही टॅबलेट आहे ती आपण अशा प्रकारे झाडांना देऊ शकतो। मंडळी, मी या ठिकाणी जी काही कॅल्शियमची टॅबलेट यूज करत आहे ती काही झाडांसाठी स्पेशल आहे अशी काही नाही आहे, जे आपल्यासाठी युजफुल असतात त्याच कॅल्शियमच्या टॅबलेट होत्या, त्याचाच वापर मी या ठिकाणी झाडांसाठी करून घेतलेला होता। पण मात्र मार्केटमध्ये कॅल्शियम नायट्रेटचे टॅबलेट येत असतात किंवा कॅल्शियम रिच असे फर्टिलायझर असो, स्प्रे असो, यांसारख्या गोष्टी देखील मिळत असतात। त्यानंतर कॅल्शियम ॲसिटेट असो, कॅल्शियम क्लोराईडच्या गोळ्या येत असतात। सो त्यांचा देखील वापर तुम्ही कॅल्शियमची जी काही डिफिशियन्सी आहे ती भरून काढण्यासाठी वापरू शकता। पण जर तुमच्या घरामध्ये जर कॅल्शियम रिच अशा टॅबलेट असतील तर तिचा देखील वापर तुम्ही कुंडीमध्ये अशा प्रकारे मातीमध्ये पावडर फॉर्म करून
अशा प्रकारे मिक्स करू शकता। सो मंडळी, या पद्धतीने देखील तुम्ही झाडाला हे फर्टिलायझर देऊ शकतात किंवा पाण्यात विरघळून देखील डायरेक्ट रोपांना आपण देऊ शकतो। पण नेहमीप्रमाणे आपण माती आधी चेक करायची। जर 1 ते 1.5 इंचापर्यंत कुंडीतील माती जर सुकलेली नसेल तर मात्र पावडर फॉर्म मधलं फर्टिलायझर देणंच हे फायदेशीर आहे। सो आता पावसाळ्याचे दिवस पुन्हा पुढे येणारच आहे, त्यामुळे लिक्विड फर्टिलायझरचा जेवढा कमी वापर करता येईल आपण तेवढा टाळणार आहोत आणि अशा पावडर फॉर्म मधले जे फर्टिलायझर आहेत तेच आपल्याला आता झाडांना देऊन घ्यायचे आहेत। सो या ठिकाणी मी देखील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची ही जी टॅबलेट होती तिचं पावडर करून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे पावडर फॉर्म मध्ये छान प्रकारे मातीमध्ये मिक्स करून घेतलेली होती। मंडळी, यासोबतच तुम्ही चुन्याचा देखील वापर करू शकतात, नंतर खडूचा वापर करू शकतात, नंतर अंड्याचे कवच किंवा जे ऑयस्टर शेल असतात त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकतात आणि त्यानंतर लाकडी राखीमध्ये देखील कॅल्शियम कार्बोनेट असतं आणि लाकूड जळाल्यानंतर जे राख तयार होत असते त्यामध्ये देखील कळ्या किंवा फुलं येण्यासाठी जे काही घटक आवश्यक असतात, पोषक तत्व असतात, ते म्हणजे कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे तुम्ही झाडांसाठी राखेचा वापर देखील करू शकता। सो मंडळी, अशा प्रकारे मी एका कुंडीमध्ये पावडर फॉर्म मध्ये त्याचा वापर करून घेतलेला होता आणि एका कुंडीसाठी अशा प्रकारे लिक्विड फॉर्म मधले जे फर्टिलायझर आहे ते तयार करून घेत होती। सो तुम्ही पाहू शकतात की अगदी इझिली जी काही टॅबलेट आहे ना ती पाण्यामध्ये मिक्स होऊन जात असते किंवा डिझॉल्व्ह होऊन जात असते। सो अशा प्रकारे अर्धा ते पाऊण लिटर पाणी मी या ठिकाणी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये जी एक टॅबलेट होती ती मी टाकून घेतलेली होती। मंडळी, नेहमी आपण कॅल्शियम रिच फर्टिलायझर देताना जी कुंडी आहे आणि जे आपलं झाडांचा आकार किंवा वय आहे त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी हे कॅल्शियम रिच फर्टिलायझर देऊन घ्यायचं आहे। सो हे माझं सदाफुलीचं झाड आहे। सो तुम्ही पाहू शकता की त्याची पानं बघा खूप पिवळी पण पडत आहेत, त्यावर भरपूर फुलं येत आहेत, जवळपास रोजची 8 ते 10 फुलं याला येत असतात। पण मात्र पानं जी झालेली आहेत ना ती अशा प्रकारे कमकुवत झालेली आहे, पिवळी झालेली आहेत। सो या ठिकाणी मला याची नीड वाटली की याला देखील कॅल्शियम रिच फर्टिलायझर देणं गरजेचं होतं। याची माती जी होती या ठिकाणी कोरडी झालेली होती। सो मी या ठिकाणी अशा प्रकारे लिक्विड फर्टिलायझरचा वापर या ठिकाणी करून घेतलेला होता। मंडळी, हे फर्टिलायझर देण्याआधी थोडी सावधगिरी म्हणून एक महत्त्वाची टीप, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची जी काही जास्त मात्रा ही रोपांसाठी आहे ती हानिकारक ठरू शकते, त्यामुळे योग्य प्रमाणातच हे फर्टिलायझर वापरणे गरजेचे आहे। मंडळी, सावधगिरी म्हणून कॅल्शियमची ही टॅबलेट तुम्ही कुंडीचा आकार आणि झाड लहान असेल तर त्यासाठी फक्त 50% प्रमाणातच वापरा, म्हणजे एका टॅबलेटमध्ये तुम्ही 2 ते 3 झाडांना हे फर्टिलायझर पुरवू शकतात। सो मंडळी, जर तुम्ही लिक्विड फर्टिलायझर केलं असेल तरी देखील ते तुम्ही 2 ते 3 झाडांना 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात देऊ शकतात किंवा जर पावडर फॉर्म मध्ये असेल तरी मात्र तुम्ही 2 ते 3 झाडांना ती पावडर फॉर्म मधले फर्टिलायझर मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता। सो मंडळी, अशा प्रकारे अगदी घरगुती पद्धतीने किंवा घरगुती गोष्टींचा वापर करून आपण जी काही कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे झाडांमधली ती आपण भरून काढू शकतो। सो कॅल्शियम डिफिशियन्सी रिगार्डिंग जर तुम्हाला अजून इन डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही या रिगार्डिंगचा देखील एक व्हिडिओ आहे, सो तो नक्की चेकआउट करा। त्यामध्ये मी जवळपास 6 ते 7 ऑप्शन कॅल्शियम डिफिशियन्सी दूर करण्यासाठी सांगितलेले आहे। सो त्यापैकी तुम्ही कुठलाही एक ऑप्शन फॉलो केला तरी देखील तुमच्या झाडांवर चांगला रिझल्ट जो आहे तो दिसून येणार आहे। त्यानंतर पोटॅशियम रिच फर्टिलायझरच्या रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यामध्ये देखील मी 8 ते 9 अशा घरगुती गोष्टी आहेत की ज्यातून आपण झाडांमध्ये असलेली पोटॅशियमची कमतरता दूर करू शकतो। सो मंडळी, त्या व्हिडिओना नक्की चेकआउट करा। मंडळी, आपण विविध प्रकारचे रोपं लावत असतो आणि मग रोपं चांगली बहरावीत यासाठी रोज काही ना काही उपाय हा करीत असतो, पण मात्र हे केलेलं काम जर योग्य पद्धतीने केलं नाही तर मात्र या मेहनतीचा देखील फारसा उपयोग होत नसतो। सो मंडळी, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत जर आपण झाडांना खत देण्यासाठी वापरली तर मात्र त्याचा जो रिझल्ट आहे तो अशा प्रकारे सुंदर अशा फुलांनी आपल्या झाडांवर दिसून येणार आहे। आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र तुम्ही व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करणार नाही। मंडळी, तुमच्या एक लाईकमुळे हा व्हिडिओ आणखी जे आपले इतर गार्डन प्रेमी आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचण्यात मदत होणार आहे। त्यामुळे अजिबात कंजूसी न करता व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट
शॉर्ट दोन्ही व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा कुठलाही मराठी गार्डनिंगचा व्हिडिओ मिस करणार नाही। शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स गार्डनिंगच्या तुमच्याशी शेअर करत असते, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ देखील अजिबात मिस करू नका आणि एक लाईक आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। तुमचा एक लाईक आणि कमेंट अशाच आपल्या इतर गार्डन प्रेमींपर्यंत आपला हा व्हिडिओ पुढे पोस्ट होण्यास नक्की मदत करणार आहे। चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या। सो टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।